हॅलो आई. बोल की. चले. आणि सासूबाई जर असं लेकराला आंघोळ घाला म्हणलं की मामे कंबर दुखाली, मामे गुडघे दुखाले. आता लेकराचे सगळे वेळा ती मला धुवायला येतं. नुसती किसळी आली तरी मला धुवा लागायला येतं. वहिनी कशी आहे? तुझ्या वहिनीचं आता काय सांगायचं, पहिल्याची आणि काहीच करण्याचं नाही, मलाच करावं लागायला सगळं. तू बी काहीच करू लागू नको, वहिनीला सगळं करू दे. काय कोणाची तू हास तशी बस. बायको आलं की सगळे बदलतात. तुझी जाऊ काय करू लागायली की तुला? नको तिनं स्वतः आता का कटरीना कैफ समजाली काय की मग सासू तर लई कमाल झाली. आमच्याकडे नुसतं वाकडं तोंड करून बघत गेली वाकट खॅन. आणि तिनं आली तशी, सोनू इकडे ये, सोनू इथं बस, सोनू हे काय, सोनू ते काय. सोनूचा इतका लाड चालू आहे घरात. सोनूनं जर फोन थुकून जरी दिली तर म्हणतात तुपाचा तडका द्याला, काय चांगलं झालं काय. आणि ऐक की मी ऐक नाही सासू, मी म्हणलो माय शिवण क्लासचा जरा असं आहे की नाही क्लास लावतो, दुपारी जातो काम करून. तिला काय करायचं, आपल्याला काय कमी आहे, गुन्हा नकर की घरचं काम म्हणली सासू. आणि त्या सोनून एकदाच म्हणली बाई मला ट्युशन लावायचं म्हणलं, पळत जाऊन तिचं ऍडमिशन सुद्धा घेतलंय. आता रोज दुपारी जाऊन आहे की नाही क्लास करून यायली. नवीन आंटी आली म्हणली लेकर आहे की नाही, आंटी आंटी म्हणून जवळ चली. आंटी तर जवळ गेली आणि ठॅक्या दिले कडे त्याला. इकडं इरिटेट होते, मला इरिटेट होते असं म्हणायचं. नुसती लेकराला खिसखिस करायली. तू जाऊन तिचं मुचकाड फोडकी फोडते की बाई, हे आमचं बरं आहे काय. आई इडली कशी करायची? गहू भिजू घालायची आय मी रात्री तांदूळ भिजू घातलं की. बरं जाऊ दे, त्या तांदळाच्या कुरुड्या कर आणि गव्हाची इडली करतो.